जर तुम्हाला खूप ताप येत असेल, नाडीची गती नॉर्मलपेक्षा कमी झालेली असेल, मळमळ, उलटी, डोकेदुखी, पोटदुखी, जुलाब लागलेले असेल, भूक कमी झालेली असेल, वजन कमी झालेलं असेल, तर मित्रांनो तुम्हाला टायफॉईड हा आजार झालेला असू शकतो. किंवा जर तुम्हाला टायफॉईड या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कसा कमी करावा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. जर आपण आपल्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आरोग्य, आहार आणि वेगवेगळ्या आजारासंदर्भात, फिटनेस संदर्भात आणि नैसर्गिकरित्या वजन कसं कमी करावं किंवा आहारासंदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळत राहील. तर मित्रांनो, आज आपण टायफॉईड या आजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. टायफॉईड हा आजार काय आहे, टायफॉईड हा आजार कशामुळे होतो किंवा ते झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसतात, टायफॉईड आजारामध्ये काय काय तपासण्या केल्या जातात, त्याचा उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय, किंवा या आजाराचा जर उपचार व्यवस्थित केले नाही किंवा वेळेत नाही केले तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, अशी सविस्तर आणि होलसम इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा. टायफॉईड हा एक सांसर्गिक आजार आहे. हा आजार अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. हा आजार बॅसिलस साल्मोनेला टायफी या नावाच्या जंतूमुळे होतो किंवा या आजाराला इंटेरिक फीवर असेही म्हणतात. टायफॉईड हा आजार दूषित अन्न, पाणी किंवा टायफॉईड झालेल्या रुग्णाच्या विष्ठेशी किंवा युरिनशी जर आपला संपर्क आला तर आपल्याला टायफॉईड हा आजार होऊ शकतो. म्हणून या सर्व गोष्टीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही दूषित अन्न, पाणी जर सेवन करत असाल किंवा गटाराच्या पाण्यातून किंवा इंडस्ट्रियल एरियामधून निघणाऱ्या पाण्यापासून भाजीपाला पिकवला गेला असेल आणि तो भाजीपाला तुमच्या आहारामध्ये आलेला असेल तर तुम्हाला टायफॉईड आजार होण्याचा जास्त धोका असतो. किंवा ओपन प्लेसमध्ये डेफिकेशन किंवा युरिनेशन असेल तर आपल्याला हा आजार होण्याचा जास्तीत जास्त धोका असतो. जर आपल्याला टायफॉईड या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर उघड्यावर शौचास न जाता टॉयलेटमध्ये जाणं गरजेचं आहे, जेणेकरून या आजाराचा प्रॉपर प्रतिबंध केला जाईल. टायफॉईड या आजाराचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे टायफॉईड या आजाराचे जंतू आपल्या शरीरामध्ये गेल्यावर 3 दिवस ते 3 आठवड्यापर्यंत आपल्याला चिन्ह लक्षणे दिसून येतात. आता पण पाहूया टायफॉईड झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे ताप येणे. अशा रुग्णांना जास्त काळापर्यंत ताप येतो, ताप कमी होत नाही आणि त्यांना मळमळ, उलटी, डोकेदुखी, नाडीची गती नॉर्मलपेक्षा खूप कमी असते, पोटदुखी, जुलाब लागणे, भूक कमी होणे, वजन कमी होणे, अशा प्रकारचे चिन्ह लक्षणे टायफॉईड झाल्यावर आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच अशा रुग्णांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता किंवा छातीवरती गुलाबी रॅशेस येणे किंवा एकदम रेस्टलेसनेस, थकवा येणे, मरगळ आल्यासारखे वाटणे, अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येतात. जर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे चिन्ह लक्षणे जर दिसत असतील, लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील भविष्यामधील होणारे कॉम्प्लिकेशन टाळले जातील. अशा रुग्णांना 3 आठवड्यापर्यंत ताप येत असतो. जर आपण व्यवस्थित उपचार केला नाही किंवा वेळेवर उपचार केला नाही तर त्यांचा ताप डोक्यात चढून त्यांना डिलिरियम सारखे सिम्पटम दिसून येतात किंवा पेशंट काही पण बरगळल्यासारखं वाटणे किंवा अशा पेशंटची डेथ पण होऊ शकते. म्हणून अशी चिन्ह लक्षणे जर आपल्याला आढळत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं गरजेचं असतं. आता पण पाहूया टायफॉईड या आजाराचं रोगनिदान कसं केलं जातं किंवा या आजारामध्ये काय काय तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा डिटेल हिस्ट्री घेणं. जेव्हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा डॉक्टर डिटेल हिस्ट्री घेतात. त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा पाण्याचा वापर करता किंवा भाजीपाला कुठून विकत घेता, तर तो भाजीपाला कुठून पिकवला जातो, त्याचा पाण्याचा सोर्स काय आहे, अशा प्रकारची जर माहिती घेतली तर आपल्याला थोडीशी आयडिया येते. नंतर आपण त्या आजाराबद्दल वेगवेगळ्या तपासण्या करून या आजाराचं रोगनिदान करतो आणि पुढील उपचार करण्यासाठी सुरुवात करत असतो. डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. हेड टू टो फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं. त्यामध्ये टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि ब्लड प्रेशर चेक केलं जातं. स्पेशली म्हणजे नाडीची गती किती आहे हे बघितलं जातं. त्याच्यावरून आपल्याला या आजाराची अंदाज येऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण पुढील ट्रीटमेंट सुरू करू शकतो. टायफॉईड या आजाराचं फायनल डायग्नोसिस करण्यासाठी विडाल टेस्ट केली जाते. त्यामध्ये स्टूल किंवा ब्लडचं कल्चर टेस्ट करून त्यामध्ये बॅसिलस साल्मोनेला टायफी हे नावाचे जंतू आहेत हे चेक केलं जातं. जर ते जंतू आढळले असतील तर त्याप्रमाणे मग पुढील उपचार सुरू केला जातो. तर मित्रांनो आता आपण पाहूया टायफॉईड झालेल्या रुग्णांना काय काय उपचार देण्याची गरज असते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, जेव्हा हा आजार होतो तेव्हा लवकरात लवकर त्याचं रोगनिदान होणे आणि लवकरात लवकर उपचार सुरू होणे हे महत्त्वाचे आहे. जर लेट झालं या आजाराचा उपचार करण्यासाठी तर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा पेशंटची कंडिशन सिरियस होऊ शकते. म्हणून या आजाराची चिन्ह लक्षणे जर आपल्याला आढळून आली असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. टायफॉईड या आजारामध्ये फ्लुरोक्विनोलोन ऑफ द ड्रग ऑफ चॉईस हे सर्वात महत्त्वाचा ड्रग आहे. त्यासोबतच एम्पिसिलिन, अमॉक्झिसिलिन, ॲझिथ्रोमायसिन, सेप्ट्रॅक्झोन आणि सिफिक्झिम हे सर्व ड्रग्ज 5 दिवस ते 14 दिवसापर्यंत दिले जातात ॲज पर पेशंट कंडिशन. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या ड्युरेशनसाठी हे ड्रग्ज दिले जातात. तर मित्रांनो टायफॉईड या आजाराचं जर लवकर रोग निदान नाही झालं किंवा लवकर उपचार झाला नाही तर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात.
तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते आपण पाहूयात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इंटेस्टायनल हॅमोरेज म्हणजे आतड्यांमधून रक्त जाऊ शकतं, पेरिटोनायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द पेरिटोनियम, देन इंटेस्टायनल परफोरेशन म्हणजे आपल्या आतड्यांना छिद्र पडून आपल्याला वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, त्यातून फ्लूइड बाहेर येऊ शकतं किंवा रक्त बाहेर येऊ शकतं आणि ते रक्त बाहेर आल्यामुळे आपल्याला शॉक पण येऊ शकतो किंवा मृत्यू येऊ शकतो. म्हणून या आजाराचं निदान झाल्यावर किंवा चिन्ह लक्षणे दिसत असल्यास लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच डिलिरियम म्हणजे सायकोटिक सिम्पटम दिसायला लागतात, पेशंट काही पण बरगळायला लागतो, काही पण बोलायला लागतो. म्हणून अशा कॉम्प्लिकेशनची वाट न पाहता अशा प्रकारची जर चिन्ह लक्षणं दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया टायफॉइड या आजाराचा आपण प्रतिबंध कसा करू शकतो किंवा या आजाराला आपण कसं टाळू शकतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे दूषित अन्न आणि पाणी आपण सेवन न करता चांगलं शुद्ध केलेलं पाणी पिलं पाहिजे, पाण्याचं स्टोअर व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. रात्रीचं शिळं अन्नपदार्थ खाऊ नये किंवा आपण रात्रीचं शिळं अन्नपदार्थ जर असेल तर ते आपण फ्रीजमध्ये प्रॉपर टेम्परेचरमध्ये ठेवूनच खायला पाहिजे, जेणेकरून शिळ्या अन्नपदार्थामध्ये जंतूची वाढ होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला टायफॉइड सारखे आजार होऊ शकतात. म्हणून आपण सर्व गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा जर आपल्या घरामध्ये एखाद्याला टायफॉइड झालेला असेल तर अशा रुग्णांना वेगळ्या रूममध्ये ठेवणं किंवा व्हेंटिलेटेड रूममध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या विष्ठेचं आणि युरिनचं प्रॉपर डिस्पोजल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये 1% क्लोरीन सोल्युशन टाकून काही वेळ ठेवलं गेलं पाहिजे. नंतर त्याचं विष्ठेचं किंवा युरिनचं डिस्पोज करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून घरातील वेगवेगळ्या लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना तो आजार होणार नाही याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. टायफॉइड या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अँटी टायफॉइड व्हॅक्सिन घेणं. जर आपण अँटी टायफॉइड व्हॅक्सिन घेतलेली असेल तर भविष्यामध्ये आपल्याला आजार होणार नाहीत किंवा जरी हा आजार झाला तर त्याची तीव्रता कमी असेल. म्हणून अँटी टायफॉइड व्हॅक्सिन घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जर समराईज करायचं झालं तर अशा रुग्णांचं चिन्ह लक्षणं ओळखून लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, जेणेकरून वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. किंवा हा आजार होऊ नये म्हणून दूषित अन्न पाणी आपण टाळलं पाहिजे. चांगला भाजीपाला निवडणं किंवा ते चांगलं व्यवस्थित शिजवून खाणं आपण गरजेचं आहे किंवा शिळं अन्नपदार्थ टाळलं पाहिजे. प्रॉपर फ्रीजमध्ये चांगल्या टेम्परेचरमध्ये ठेवूनच ते पदार्थ दुसऱ्या दिवशी खाल्ले गेले पाहिजेत. किंवा अँटी टायफॉइड व्हॅक्सिन घेऊन आपल्या शरीरामध्ये या आजाराविरुद्ध आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. त्यामुळे आपण टायफॉइड या आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये असेल तर आपण या आजाराला टाळू शकतो किंवा त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. म्हणून अशा प्रकारे सर्व काळजी जर आपण घेतली तर आपण या आजाराला प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.